Hello my dear student, welcome to my YouTube channel Perfect Coaching Classes. Okay, today we will see in detail water available to the root for absorption. Okay, in last video which I have uploaded that contain what are the properties of the water. Now in this video we will see in detail which water is available for the absorption. Okay, let us see. तर या व्हिडिओ मध्ये आपल्याला वनस्पतीच्या मुळातून कोणत्या प्रकारचं पाणी ऍब्झॉर्ब होतं ते बघायचं. कारण मातीमध्ये मूळ असतात आणि मुळामध्ये रूट हेअर्स असतात. ओके, ते रूट हेअर वॉटर ऍब्झॉर्ब करतात हे आपण बघितलेले. तर प्लांट ऍब्झॉर्ब वॉटर फ्रॉम द rhizosphere. What is meant by rhizosphere? Rhizosphere is the micro environment around the root hairs. Okay, inside the soil, that is called as rhizosphere. And water present in the soil occurs in the following types. किती प्रकारचं पाणी असतं? हे 4 प्रकारे पाणी मातीमध्ये प्रेझेंट असतं, जमिनीखाली प्रेझेंट असतं. पहिल्या टाईपचं पाणी कोणतं आहे? ते पाणी आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर. दुसरं आहे हायग्रोस्कोपिक वॉटर. थर्ड वन कंबाइंड वॉटर अँड लास्ट वन कॅपिलरी वॉटर. या 4 पैकी कुठल्या टाईपचं पाणी मूळ शोषून घेऊ शकतात ते आपल्याला शिकायचे. ओके, पहिले आपण यांच्या डेफिनेशन आणि काय मिनिंग आहे ते बघू. चला लक्ष द्या. काय ते? ग्रॅव्हिटेशनल वॉटर. तर ग्रॅव्हिटेशनल वॉटर परकोलेट डीप ड्यू टू द ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे जमिनीमधलं मातीमधलं पाणी खोलवर जाणे आणि ते जे पाणी असते त्याला कोणतं पाणी म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आता ग्रॅव्हिटीमुळे ते खूप खोलवर आहे, खडकामध्ये आहे. दॅट इज नॉट अवेलेबल फॉर द ऍब्झॉर्प्शन ऑफ द बाय द रूट्स. ओके, रूट अवेलेबल प्लांट साठी असतं का? ते नाही, कारण ते खूप खोल असतं. ओके, त्यानंतर आहे हायग्रोस्कोपिक वॉटर. हायग्रोस्कोपिक अवेलेबल असतं का बघू आपण. हायग्रोस्कोपिक वॉटर मीन्स व्हॉट? फाईन सॉइल पार्टिकल्स इम्बाइब और ऍडझॉर्ब. इम्बाइब किंवा ऍडझॉर्ब म्हणजे काय की हे वॉटर मॉलिक्यूल काय होतात? सॉइल पार्टिकल मध्ये काय होतात? होल्ड केल्या जातात. ओके, होल्ड इट इज कॉल्ड एज हायग्रोस्कोपिक वॉटर. ओके, हायग्रोस्कोपिक वॉटर अवेलेबल असतं का ऍब्झॉर्प्शन साठी? नाही. का? कारण हे वॉटर ऍब्झॉर्ब झालेले सॉइल पार्टिकलला, त्याच्यामुळं ते सुद्धा वॉटर अवेलेबल नसतं फॉर ऍब्झॉर्प्शन. नाउ कंबाईन वॉटर. कंबाईन वॉटर कशाला म्हणतात बघा? वॉटर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हायड्रेटेड ऑक्साइड ऑफ सिलिकॉन, अल्युमिनियम. ह्या मेटलच्या ऑक्साइड मध्ये जे हायड्रेटेड असतात, जसं की आपल्याला माहिती आहे CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट मध्ये हाऊ मेनी वॉटर मॉलिक्युल्स आर ट्रॅप? 10 वॉटर मॉलिक्युल्स आर ट्रॅप. So this water is combined in that molecule. So that's why such a type of water which is held by the hydrated oxide of the metal like non-metal or metal oxide, they are called as, that water is called as combined water, and that is also not available by the for the root for absorption. Okay, now last one, fourth type of water is capillary water. Let us see what is meant by capillary water. Water molecule held in pores. Pores means gap between water molecules. Neighboring water molecule मध्ये जो गॅप आहे त्याला काय म्हणतो आपण? Pores. Present between the soil particles. Neighboring soil particleच्या मध्ये जो गॅप असतो, pores असतात, त्या मध्ये पाणी काय केलं जातं? होल्ड केलं जातं. कशामुळं? कॅपिलरिटी मुळे. आणि ह्या कॅपिलरी ऍक्शन मुळे जे पाणी नेबरिंग वॉटर मॉलिक्यूल मध्ये स्टोअर होतं, दॅट वॉटर इज कॉल्ड एज कॅपिलरी वॉटर, अँड दॅट इज द वॉटर विच इज अवेलेबल फॉर द रूट. ओके, सो हाऊ मेनी टाइप्स ऑफ वॉटर आर देअर? 4. आउट ऑफ दिस 4, which water is available for the absorption? Only capillary water. If there is a large amount of capillary water in the soil, then absorption by the root is more. Okay, so these are the points. Then which processes are employed for absorption of the water by the roots? And these are 3 are the process. Which are these? First one is the imbibition, second one is diffusion, and last one is osmosis.
What is imbibition? Imbibition is the process by which hydrophilic colloid molecule absorb the water. That is called as, and due to this absorption, colloid particles get swollen or swell. That's why this is called as imbibition. Suppose we have put some grains into the water. After some hours, they get swell. Why? Because of imbibition. The compound or the substances which absorb water and get swell, they are called as imbibant. Keep in mind, what is meant by imbibant? Imbibant are the substances or hydrophilic colloid molecule which absorb water and get swell. They are called as imbibant. And what is imbibate? Imbibate is the liquid or water which get imbibed by the imbibant. That liquid is called as imbibate. Okay. Imbibition नावाची जी प्रक्रिया आहे, आपल्याला माहित आहे पावसाळ्यामध्ये हवेमध्ये पाण्याचं मॉइश्चर जास्त असतं आणि हे पाणी ॲटमॉस्फिअर मधून जे काय वुडन डोअर्स असतात, विंडोज असतात, त्या काय करतात, ऍब्सॉर्ब करतात आणि त्याला काय म्हणतो आपण, इम्बिबिशन म्हणतो. त्याच्यामध्ये जे काय कोलाइड पार्टिकल असतात ते काय करतात, ऍब्सॉर्ब करतात. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज इम्बिबिशन. आणि इम्बिबिशन मध्ये दोन मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक इम्बिबंट आणि दुसरं इम्बिबेट. ओके. इम्बिबंट म्हणजे ते कोलाइड पार्टिकल जे वॉटर ऍब्सॉर्ब करून स्वेल होतात त्याला इम्बिबंट म्हणायचं. आणि जे लिक्विड ऍब्सॉर्ब केलं जातं जसं की पाणी असेल किंवा मग ऑइल असेल त्या लिक्विडला म्हणतात इम्बिबेट. इम्बिबेट आणि इम्बिबंट. ओके, लक्षात ठेवा. दुसरी प्रोसेस आहे डिफ्युजन आणि तिसरी प्रोसेस आहे ऑस्मोसिस. इम्बिबिशन सुद्धा पॅसिव्ह प्रोसेस आहे ऍब्सॉर्प्शनची. त्यात दोन्ही सुद्धा काय आहेत, पॅसिव्ह आहेत. पॅसिव्ह प्रोसेस ऑफ ऍब्सॉर्प्शन मीन्स व्हॉट, there is a no utilization of energy during their absorption. Okay, and there is a need of gradient, development of gradient, means water flow from its higher concentration to its lower concentration. जिकडे पाणी जास्त आहे तिकडून कुठे जातं पाणी, जिकडे कमी आहे त्या एरियामध्ये जातं, त्याला म्हणतो आपण काय, along the concentration gradient. Okay. So, in next lecture, we will discuss these three processes by which root can absorb water. Okay, thank you.